हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अ न्यू व्लॉग. आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती सकाळी 5:45ला उठले. मी दुकान वगैरे खोलून घेतलं आणि 6 वाजता माझा क्लास सुरू झाला. क्लास करून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी कालची भांडी होती सगळी घासायची, ते सगळी भांडी घासून घेतली आणि फरशी पुसायला आली झाडझूड करून. तर मला कळलं की सगळी धूळ जमा झालेली आहे सगळ्या वस्तूंवरती. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की आज वेळ आहे थोडासा, तर आज म्हणजे मी करते आवर्जून काम, तर मग म्हटलं पुसून घेते सगळं व्यवस्थित, म्हणून वगैरे छान पुसून घेतलं. पुसून घेतल्यानंतर मग थोडं बरं वाटतं धूळ नसली तर. आणि मग मी फरशी पुसून घेतली. फरशी पुसल्यानंतर पटकन आंघोळ केली आणि आंघोळीनंतर मग मला कळलं की मी रूममध्ये ब्लँकेट वगैरे आवरली नव्हती. खालून फरशी पुसून घेतली होती, पण ब्लँकेट वगैरे आवरायची राहिली होती, कारण सकाळी लवकर उठून मी दुकानातच गेली. मग मी पटकन हे करून घेतलं. हे सगळं करता करता मला वाजले 10:15 आणि 10:15 वाजल्यानंतर मी म्हटलं पटकन कपडे लावून घेते, कारण कपडे लावून घेतले पूर्ण. आणि कपडे लावल्यानंतर मग स्वयंपाक पण करायचा होता, म्हणून म्हटलं स्वयंपाक होतपर्यंत कपडे होऊन राहतील. स्वयंपाक आवरायचा होता आणि स्वयंपाकासाठी चिरचार करायला मी घेतलं. मला ना सगळ्यात कंटाळवाणं काम हेच वाटते की चिरचार करणं. हे जर कोणी करून दिलं ना तर म्हणजे मी पटकन स्वयंपाक करू शकते असं मला वाटतं. पण ठीक आहे, आता काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे. आणि जर किती समोर गेलं असलं ना तरी आमच्याकडे कांदे टमाटर असेच कापले जातात पावशेने, कारण चॉपिंग बोर्ड आणि काय म्हणतात त्याला चाकूनी वगैरे नाही कापलं जात, हे असंच बसून कापलं जातं. मग मी कांदा टमाटर मिरची वगैरे कापून घेतली आणि मग पटकन माझा स्वयंपाक आवरून घेतला. देवपूजा पण करायची होती, म्हटलं आधी भाजी घालून घेते, भाजी शिजत राहणार. मग मी देवासमोर दिवे वगैरे लावले. मी ना देवपूजेला ना कुठल्याही बंधनात बांधत नाही. एवढेच वाजता झालं पाहिजे, असंच झालं पाहिजे, रोज एवढे स्टेप झाले पाहिजे, नाही. जसं मन करतं, जेव्हा मन करतं तेव्हा स्वामींचं नाव मात्र सतत मनात सुरू असतं. पूजा करणं झालं तरीसुद्धा, नाही करणं झालं तरीसुद्धा त्यांचं नामजप जे म्हणतो ना आपण, ते प्रॉपर असं बसून नाही, पण दिवसभर असं डोक्यात नाव तर त्यांचं सुरूच असतं. तर इथे माझी पूजा पूर्ण झाली. त्याच्यानंतर हे सगळं करतपर्यंत 11 वाजले आणि मग मला क्लासेस करायचे होते, म्हणून मी सगळ्यात आधी एडिटोरियलचा क्लास करून घेतला. एडिटोरियलचा क्लास केल्यानंतर मग मॅथ्स वगैरे रिजनिंगची प्रॅक्टिस वगैरे करायची होती, ते प्रॅक्टिस करून घेतली दुपारी. आणि मग संध्याकाळी कपडे आणले. एक केळ